नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण महावितरणमध्ये जवळपास 5,347 सो ऑलमोस्ट 5,500 जागांची जी व्हॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे त्याबाबत चर्चा करूयात. चला, सगळ्यात पहिले तुम्हाला अगदी सुवर्ण गोष्ट किंवा तुम्ही म्हणा बाबा की गोल्डन बातमी अशी यातली आहे की जरीही कॉन्ट्रॅक्ट लेवलची भरती असेल, कारण तुम्ही जर ही एक्झाम पास झालात तर तुम्हाला 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर इथं घेतलं जाईल. मग तुम्ही इथं मला म्हटलं पाहिजे की सर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे काय, 3 वर्ष काम करा नंतर बाहेर पडा, नंतर मग आपलं फ्युचर कुठं जाईल. तर आतापर्यंतचा महावितरणचा असा इतिहास आहे आणि तो बहुतांशी लोकांना लागू होतोय की जर तुम्ही इथं 3 वर्ष व्यवस्थित आपलं काम केलं तर हे आपल्याला परमनंट करतात. आता हे कशावरून सांगतोय, कारण माझ्या मित्राची पत्नी आहे आणि 2016 की 17 मध्ये त्या इथेच लागल्या ॲज अ कॉन्ट्रॅक्ट, महावितरणमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लागल्यात. नंतर त्यांना 2-3 वर्षानंतर त्यांना आपण असं पाहतोय की परमनंट केलं गेलंय. पेमेंटही चांगलं असतं, कामाचं तुलनेनं प्रेशरही कमी असतं आणि तुम्ही तुमच्या पट्ट्यात ज्या भागात तुम्ही राहता, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला कदाचित असं होऊ शकते की वेगवेगळ्या विभागांमध्ये 2-4-5 वर्ष काम करावं लागेल, मात्र आफ्टर सम टाइम मग तुम्ही तुमचा जिल्हा, तालुका वगैरे ऍडजस्टमेंट करून घेऊ शकता. म्हणजे ठीक आहे, त्यात तर आपण सर्व हुशार आहेत. ठीक, चला सो पुढे आपण जाऊ. सगळ्यात महत्वाची गोष्ट की परमनंट नोकरी आहे, मात्र 3 वर्षानंतर होऊ शकते जर आपलं बिहेवियर एकूणच या 3 वर्षात चांगलं असेल तर. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, जर तुमचा ITI वगैरे झालेला असेल आणि तो अपेक्षितही आहे, कारण विदाऊट ITI तुम्हाला इथं ते काही तुम्ही या सिस्टीममध्ये एंटर करू शकणार नाही. जर तुमचा ITI झाला असेल तर तुमचा अभ्यास ऑफकोर्स झालेला आहे. त्याच अभ्यासाच्या आधारे तुम्हाला 150 मार्कांच्या पेपरपैकी 110 मार्क हे तुमच्या प्रोफेशनल नॉलेज तुमचं जे कुठलं आहे त्यासाठी असणार आहेत. सो आपण असं म्हणूयात की जवळपास 70% मार्क हे तुमच्या प्रोफेशनल नॉलेजवर असतील. सो जस्ट फॉर एक्झाम्पल, जसं माझं ग्रॅज्युएशन भलतंच झालंय, आता इलेक्ट्रिकल तर नाही आहे, सो आय कांट अप्लाय फॉर इट. जरी असं असतं की फक्त ग्रॅज्युएशनच्या भरवशावर जरी मला फॉर्म भरावा लागला असता तरी ऑफकोर्स आहे की बेसिक नॉलेज जे आहे महावितरणचं म्हणा किंवा त्या प्रोफेशनचं ते मला जमलं नसतं. सो स्पर्धा कमी आहे असं तुम्ही म्हणू शकता आणि जागा ऑलमोस्ट 5,500 आहेत. कसं आहे, पुढच्या वर्षी इलेक्शन, म्हणजे आता याच वर्षी इलेक्शन इयर आहे, नवीन वर्ष आलं विसरलोय, इलेक्शन इयर आहे, त्यामुळं शक्य तेवढ्या जागा काढायच्या आणि लोकांच्या मनामध्ये आपलं चांगलं स्थान बनवायचं, यासाठी प्रत्येक सरकार काम करत आहेत. त्यामुळं दोन्ही हातानं ज्या संध्या येत आहेत त्या कवीत घ्या. म्हणजे चला पुढे आपण जाऊ, अगदी डिटेल डिस्कशन करूयात. नेक्स्ट पहिला मुद्दा बघा, सरळ सेवेच्या आधारे 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी हे सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत आलेलं आहे. पुन्हा सांगतोय, परमनंट होतंय. म्हणजे पुढे जाऊ. आता कोणकोणत्या समाज घटकांसाठी किती जागा आहेत तुम्हाला याचं व्यवस्थित इथं विवेचन करून दिलेलं आहे. मग अनुसूचित जाती असतील, नंतर विजे असतील वगैरे वगैरे, खुला प्रवर्ग, एकूण तुमच्या 5,347 जागा आहेत. सोबतच दिव्यांग घटकांसाठी सुद्धा कुठे कुठे जागा आहेत. मग कुठल्या दिव्यांग घटक समाज घटकांसाठी त्या जागा आहेत त्या आपण इथे दिलेलं आहे, तेवढे एकदा बघून घ्यायचे. म्हणजे आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट, आता सगळ्यात महत्वाचं की कोणत्या प्रकारचे व्यक्ती किंवा कोणत्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडचे व्यक्ती यासाठी पात्र आहेत. तर सर्वात पहिली गोष्ट की तुमचं 12वी झालेलं असणं अपेक्षित आहे. बघा ते काय म्हणते बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणं अपेक्षित आहे. सो आपली 12वी होणं अपेक्षित आहे. ठीक, आणि अथवा नाही आहे, आणि आहे. आणि म्हणजे काय, तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील, म्हणजे तुमच्याकडे ITIचा डिप्लोमा पाहिजे अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर, कारण तुमची कामच इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये आहेत म्हणून इलेक्ट्रिकल सेक्टर व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 2 वर्षाचा पदविका प्रमाणपत्र. आता तुमच्याकडे एक तर 2 वर्षाचा तुमचा डिप्लोमा असला पाहिजे
किंवा तुमच्याकडे सेंटर ऑफ एक्सलन्सचं काय असेल तर बाबा एक सर्टिफिकेट असेल, किंवा जे नवी दिल्लीचं औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे यांच्याकडचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल, तीनही पैकी कोणाचंही एकाच असेल तर तुमचं चालतंय. म्हणजे बरेच लोकांचं ITI झालेलं आहे. सो इट्स व्हेरी नाईस. पुढे आता वयोमर्यादा यांनी किती सांगितलेली आहे तर खुल्या समाज वर्गासाठी किंवा खुल्या समाजासाठी आपण असं बघूयात की 18 वर्ष मिनिमम वय आहे आणि 27 वर्ष मॅक्झिमम वय आहे. बरोबर. बरं, हेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी किंवा मग मागासवर्गीयांसाठी तुम्हाला 5 वर्षांची सूट आहे. सो ज्यांचं वय 32 किंवा 32+ आहे ती लोक यासाठी अप्लाय करू शकतात. माफ करा, 32 पर्यंतच जी आहेत ती लोक अप्लाय करू शकतात. जर मागासवर्ग असतील, महिला असेल, किंबहुना तुम्ही म्हणा की इकॉनॉमिकली मागास असतील म्हणजे. चला पुढे आपण जाऊ. मग दिव्यांग उमेदवारांसाठी 45 आहे, माजी सैनिकांसाठी 45 आहे. यात आपण घुसणार नाही, जी आपल्याला सध्या गरज पण नाही आहे सध्या आपल्याला. ठीक. बर, पुढे प्रतिमहा मानधन कुठल्या कोणासाठी किती असेल तर प्रथम वर्षासाठी मानधन असेल 15,000 रुपये, दुसऱ्या वर्षासाठी 16, तिसऱ्या वर्षासाठी 17,000 रुपये पर माह तुम्हाला हे भेटणार आहे. आता ऑफकोर्स आहे की तुम्हाला असं वाटेल की सर पेमेंट ही कमी आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पण आहे, काय राव काय सांगताय. लक्षात घ्या, विश्वास ठेवा, परमनंट होणार आहे म्हणजे हे. ठीक. पुढे आपण जाऊ. नेक्स्ट. बर, आता तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर ते तुम्हाला वेबसाईट मी सांगतोय, याच नोटिफिकेशन मध्ये पुढे पुढे आपल्याला त्या वेबसाईटचं नावही दिसेल, ज्यावर तुम्ही क्लिक करून किंवा त्यावर तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता. पुढचा मुद्दा अत्यंत महत्वाचा की ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी म्हणजे ऑनलाईन एक्झाम ही होईल. ही एक्झाम कुठतरी फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये होण्याची शक्यता आहे. जसं का तुमचं हे लागलं म्हणजे आचारसंहिता लागली केंद्र सरकार का लोकसभेची, त्या दरम्यान कुठतरी ही एक्झाम पुढे मागं होऊन जाईल. आता पुढे तुम्हाला सर्व आरक्षणाबाबतच्या तरतुदी आहेत. मग दिव्यांगांसाठी असतील, नंतर मग म्हणजे मागास समाज घटकांसाठी असतील, तर महिलांसाठी असतील, भूकंपग्रस्तांसाठी आहेत, शिकाऊ उमेदवार आहे, नंतर खेळाडूंसाठीचे आहेत. तर याबाबत आपण फार काही चर्चा करणार नाही, कारण आपल्याला त्या सर्व गोष्टी आता लक्षात घेणं गरजेच्या पण नाही आहेत. आणि जर कोणी व्यक्ती या सर्व घटकांपैकी एका घटकामध्ये मोडत असेल त्यांनी एकदा हे वाचून घ्यावं म्हणजे. ठीक आहे. चला पुढे आपण जाऊ. नेक्स्ट. हा सगळ्यात महत्वाचा विषय की आपली जी ऑनलाईन परीक्षा आहे असं आपण म्हणतोय, तर या ऑनलाईन परीक्षेमध्ये कोणकोणत्या घटकांवर कशा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील पहिलं बघून घ्या. तर तुमचा जो तांत्रिक अभ्यासक्रम आहे, तांत्रिक व्यवसायातील विशेष ज्ञान, ज्याला आपण प्रोफेशनल नॉलेज असं म्हणतो, यावर तुम्हाला एकूण 50 प्रश्न असतील आणि त्याला 110 गुण तुम्हाला पाहायला मिळतात. इट्स व्हेरी नाईस म्हणजे. सो प्रोफेशनल नॉलेजवर 150 पैकी 110 गुण असतील. आता याच्या पुढं रिझनिंगवर तुम्हाला 40 प्रश्न असतील 20 मार्कांसाठी. नंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडवर तुम्हाला 20 प्रश्न असतील 10 मार्कांसाठी. आणि मराठी लँग्वेजवर तुमचे 20 प्रश्न असतील 10 मार्कांसाठी. गोष्ट अशी आहे की हे जे तुमचे उर्वरित 40 मार्क आहेत याचा अभ्यास जर तुम्ही राज्यसेवेचे अभ्यासक असाल किंबहुना कंबाईनचा अभ्यास केला असेल, तलाठी भरतीचा अभ्यास केला असेल, तुम्ही या 40ची तयारी केलेलीच आहे. उर्वरित फक्त तुम्हाला या 110 मार्कांच्या म्हणजे या 110 मार्काची तयारी करायची आहे. आणि ऑफकोर्स वेळ एवढा आहे की तुम्ही ते नक्कीच करू शकता. बरं, हे जे 150 गुणांसाठीची जी टेस्ट होईल यासाठी तुम्हाला 120 मिनिटं म्हणजे एकूण 2 तास भेटतील. बरं, जर तुम्ही काही चुकलात काही ठिकाणी, काही प्रश्नांची उत्तरं चुकविली असं म्हणूयात, तर आपल्याला इथं 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे. जशी आपल्याला राज्यसेवेला किंबहुना आपल्या कंबाईनच्या एक्झाम असते, सेम प्रोसिजर इथेही फॉलो होतो आहे. ठीक. चला पुढे आपण जाऊ. नेक्स्ट. आता याच्यामध्ये पण हेच सांगितलेलं आहे की जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर मिनिमम 45% प्लस मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजेत. चला पुढे कुठे आहे का विशेष असं. आपल्याला फॉर्म भरायचा आहे. वेबसाईटचं नाव बघून घ्या, mahadiscom.in. तुम्ही इथं क्लिक केलं की तुम्हाला ती लिंक ओपन होईल. तुम्ही त्या लिंकवर जाऊन पुढे जाऊ शकता आणि आपलं हे जे आहे हे बघा तुम्हाला इथे दिसेल तर. येस, महावितरण. तुम्ही इथे जायचंय. इथे तुम्ही थोडीशी जरा शोधा कुठं आहे तुमचं तर, आणि
फॉर्म भरायला हरकत नाही. बघा तुमचे झाले ते विद्युत सहाय्यकाची जागा वगैरे आलेल्या आहेत. तुम्ही त्या लिंकवर जर क्लिक केलं केलं, आता ते वर गेली म्हणून नाही जर तुम्हाला दाखवलं असतं, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा, तुम्ही पुढे जाल आणि पुढे तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकताय. म्हणजे ठीक आहे, डन. अपेक्षा आहे तुम्हाला समजलं असेल. इथं तर आता भरपूर जागा बघा, विद्युत सहाय्यकाच्या जागा आहेत, नंतर पलीकडे इंजिनियर्स लोकांसाठी जागा आहेत. सो तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही एलिजिबल आहात त्या ठिकाणी अप्लाय करायला काही हरकत नाही. म्हणजे ठीक, ओके, चलो. सो अत्यंत बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही घेतली असं मी गृहीत धरून चालतंय. आता तुम्हाला फॉर्म लवकरात लवकर भरायचा आहे, कारण 29 तारखेपासून याचे फॉर्म सुटलेत. तर ऑलमोस्ट तुम्ही असं म्हणा की 19 जानेवारी कदाचित लास्ट डेट असू शकते. आपण बोलता बोलता इथनं मिस केली असेल तर काही हरकत नाही. मात्र लवकरात लवकर फॉर्म भरा. आणि जरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असेल तरी मी पुन्हा सांगतोय ते की परमनंट होण्याची शक्यता बहुतांशी दाट असते. सो अप्लाय फॉर इट. थँक्यू व्हेरी मच.